कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. हेडलाईन्स नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे आणि एक मोठी बातमी पाहूयात. सध्याचे महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निवृत्तीनंतर नवे आयुक्त आपल्या मर्जीतील असावेत, यासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. आयुक्त पदासाठी मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांचं नाव हे आघाडीवरती आहे. मात्र महापालिका आयुक्तपदी नगरविकास खात्यातील अनुभवी अधिकारी असावा अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आग्रही भूमिका आहे. आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत. ईशान, सध्याचे आयुक्त हे कधी निवृत्त होत आहेत आणि यानंतर आता या आयुक्त पदावरती कोण विराजमान होईल याबद्दल काय चर्चा सुरू आहे? शिवसेना आणि भाजपमध्ये कशी रस्सीखेच आहे? आकांक्षा, नक्कीच सध्याचे महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी हे आज निवृत्त होत आहेत. आपण पाहिलं असेल तर काही दिवसातच नवीन महानगरपालिका आयुक्त हे मुंबई महानगरपालिकेला प्राप्त होणार आहे. पण यासाठी आता रस्सीखेच ही आपल्याला चालू आहे असं म्हणावं लागेल. त्यामध्ये अश्विनी भिडे या सध्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव आहेत, मुख्य सचिव आहेत. त्याचसोबत MMRDAचे संजय मुखर्जी यांचं देखील नाव चर्चेत आहे. त्याचसोबत नगर विकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांचं देखील नाव चर्चेत आहे. आपल्याला माहिती असेल की नगर विकास खातं हे अत्यंत महत्वाचं खातं असतं. त्याच्यावरूनच महानगरपालिका हे या सर्व महानगरपालिका या नगर विकास खात्याच्याच अंडर येतात. त्यामुळे असं म्हणणं आहे एकनाथ शिंदे गटातल्या काही नेत्यांचं की जर नगर विकास विभागाचे सचिव आपण महानगरपालिका आयुक्त म्हणून दिले तर अधिक सुलभ असा काळ हा पार पडेल. त्याचसोबत ज्या अश्विनी भिडे आहेत त्यांना अनुभव आहे, त्यांचं मेट्रो गर्ल म्हणून देखील एक नाव आहे. त्यांनी मुंबईमधल्या मेट्रोचं जे जाळं आहे हे त्यांच्या नेतृत्वातच तयार झालं आहे आणि त्या देखील मुंबई महानगरपालिकेमध्ये आधी अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी पदभार सांभाळला होता. त्यामुळे काही लोकांचं म्हणणं आहे की अश्विनी भिडे यांना देखील संधी द्यावी, त्यांनी देखील एक चांगलं काम केलं आहे. त्यामुळे एकंदरीत रस्सीखेच ही सध्या चालू आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. अगदी, त्यामुळे आता नेमकं कोण विराजमान होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. अपडेट जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद ईशान या माहितीसाठी. आणि यानंतर बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा 100 हेडलाईन्स मधून.